तर हॅलो गाईज, खारवी कॉमेडी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज म्हणजे असं आहे ना, आपल्या चॅनलवर आहे ना खूप दिवसांपासून व्हिडिओज येत नव्हते। कसं आमच्याकडे गणपतीसुद्धा आले, तर मग सगळ्यांना वाटलं की चला आपण आज व्लॉग शूट करूया। तर मग माझ्या डोक्यात विचार आला की चला करूया व्लॉग शूट म्हणून। असं खूप जणांना असा डाऊट असतो, डाऊट म्हणजे डाऊट नसतो पण असा विचार असतो खूप जणांना जे कोकणात नाही राहत, जे कोकणाच्या बाहेर राहतात, त्यांना असा विचार असतो की आपल्या कोकणातली माणसं गणेशोत्सव कशी साजरा करतात। तर काही लोकांना हे माहितीच नाही। तर त्याच्यामुळे आम्ही आज या व्हिडिओ नाही आमच्या व्लॉग म्हणजे आम्ही ना प्रॉपर व्लॉग असं नसणार आहे। म्हणजे एका टाईप मी तुम्हाला बोलतो ना, तुम्ही बोलू शकता की डेडिकेटेड व्हिडिओ आहे, ज्यात आम्ही सांगणार आहे की आमच्या इकडची कोकणातली माणसं किंवा आमच्या गावातली माणसं गणेशोत्सव कसं साजरा करतात। तर हेच सगळं आज आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये असणार आहे। तर व्हिडिओ जास्त मोठी न करता, आपण टाईमपास न करता या व्हिडिओला सुरुवात करूया। चला आपण डायरेक्ट इथे जाऊया। आणि हां, एक गोष्ट ऐकून घ्या, आता गणपती ऑलरेडी बसलेत, तर तुम्हाला असं गणपती बसवताना व्हिडिओ वगैरे दिसणार नाही आहे, कारण ऑलरेडी गणपती बसलेत। तर आम्ही नंतर म्हणजे गणपती बसल्यानंतर आम्ही कसं काय करतो, आरती झालं, डान्स झालं, सगळं जे पण नाचतात वगैरे, चाकडी वगैरे असतं आमच्याकडे, तर ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा। तर जास्त काय बडबड न करता आपण डायरेक्ट व्हिडिओकडे जाऊया। चला जाऊया। तर आज आमचं संपूर्ण गाव मिळून आम्ही गौरी स्थानात गौरी आणायला आलो होतो। आता जर तुमचं विचारणं झालं की गौरीस्थान म्हणजे काय, तर गौरीस्थान म्हणजे गौरीचं ते ठिकाण जिथे गौरी वास करते किंवा जिथे गौरी असते। तिथून दरवर्षी आमच्या गावातली माणसं गौरीची पूजा करून गौरी मातेला घरी आणते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कसं आम्ही गौरी मातेचं आगमन नाचत गाजत करतो ते। तर पुढची व्हिडिओ तुम्ही पुढे बघा आणि एन्जॉय करा।
गाईज आता आपण डायरेक्ट रात्री भेटूया. रात्री तुम्हाला दाखवतो इकडचं सगळं काही जे काय असतं तुम्हाला समजेलच. चला मग भेटू रात्री. सुख करता दुःख हरता
जवबाईचा पडला पाय, जवबाईचा पडला पाय, तव गोटी चटकली. जवबाईचा पडला पाय, जवबाईचा पडला पाय, तव गोटी चटकली. जाऊन तालाला चिटकली, जाऊन तालाला चिटकली, नदीच्या उचलात अटकली. तर गाईस आज विसर्जन आहे आणि हे अजून झोपलेत. हे बघा काय बोलायचं आता. आणि
काल रात्री नाचायला घेतलं होतं आणि आज सकाळी 5 वाजेपर्यंत नाचवतो. म्हणून हे जर आता सगळे थकलेत ऑलरेडी. आता तुम्ही माझा आवाज पण बघू शकता. आणि हे बघा कशा झोपलेत ठार एकदम मस्तपैकी. ह्यांची पण चूक नाही काय बोलायचं. आता संध्याकाळी विसर्जन आहे. विसर्जनाला भेटूया डायरेक्ट. चला. गणपती तर मित्रांनो आता आपण इथे बघू शकता आपले मित्र सुजल फोटो काढ फोटो. आपण याच्यातनं बसून जाणार आहोत आता गणपती विसर्जन करण्यासाठी. हेच आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही बघू शकता. हे बघा इथे पूर्ण मंडळी जमा झाली आहे. आता आमचा आवाज बसलाय कारण आम्ही काल मस्तपैकी नाचलोय. मस्ती एन्जॉय फुल एन्जॉय. आता तुम्ही इथे बघू शकता सगळे आपले आपले गणपती आणलेले तिकडे. चला चल. अरे चल जागा आहे. जागा वाचते तेव्हा कोण येत नाही. चला ए नको चला. तायशा उडाय अरे पोरांना कशाला मार केला. लहान आपण बरोबर नसेल बरोबर का. जाऊ दे. अरे गणपती बाप्पा मोरया मोरया. लवकर या येऊन या. काय काढू. भगवत गे रे. अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. अरे 1 2 3 4.
पाड गेलं ही काय अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे 1 2 3 मंगल मूर्ती गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया गवर का मागायला आली रागवली का आपला आपला ती बघ ते राज पुढे पुढे जाते एकदम तर गाईज आता गणपती विसर्जन झालेलं आहे. तिथे बघा तुम्ही पाठ तुम्ही बघू शकता इथे खाली झालेले आहे आता दिसत नाहीत गणपती. आणि इथेच आपण आपली व्हिडिओ समाप्त करूया. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आणि जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आमच्याकडचं पूर्ण म्हणजे जे पण होतं कोकणातलं गणपती आम्ही कसं साजरा करतो गणेशोत्सव ते जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना अजूनपर्यंत नाही माहिती कोकणातली माणसं कशी साजरा करतात ते, तर तुम्ही त्यांना शेअर करा. आणि तुम्हाला काय आवडलं व्हिडिओमध्येच काय आवडलं असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा. म्हणजे आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला बाय बाय.